पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात, परंतु संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडे। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वात चुरशीची आणि अटीतटीची निवडणूक म्हणून गंगापूर खुलताबाद मतदारसंघाकडे बघितलं जात आहे। यामध्ये मातब्बर उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत आणि अवैध रकमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने भरारी पथके नेमलेली आहेत। आज दुपारी गुप्त बातमीदाराद्वारे पोलिसांना खबर मिळाली की 2 व्यक्ती एका थैलीमध्ये मोठी रक्कम घेऊन चाललेत। संबंधितांनी क्षणाचाही विलंब न करता सांगितलेल्या वर्णनाचे व्यक्ती आढळून आले व त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कापडी थैलीमध्ये रोकड असल्याचं समजलं। त्यांना चौकशी केली असता ती रोकडविषयी समाधानकारक उत्तर न दिल्यानं त्यांना शिल्लेगाव पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी लासुरे स्टेशन येथे आणण्यात आलं आणि भरारी पथकास पाचारण करण्यात आलं। त्यांना भरारी पथकाने संबंधित रोकडविषयी विचारणा केली असता ही रक्कम आम्ही शेतमाल व्यापारी असून त्यांना देण्यासाठी घेऊन चाललो होतो। 3 तासाच्या चौकशीनंतर पोलीस आणि भरारी पथक यांना ती रक्कम खरोखर विकलेल्या शेतमालाची असल्याची खात्री झाल्यानं आणि भरारी पथक अधिकारी ज्ञानेश्वर मुकणे आणि सुनील गायकवाड यांनी पोलिसांसमक्ष पंचनामा करून ती रक्कम मोजली असता एका व्यक्तीकडे 3.5 लाख तर दुसऱ्या व्यक्तीकडे 10 लाख अशी मिळून आली आहे। त्याची नावे मधुकर गवळी आणि काकासाहेब केरे राहणार गवळी शिवरा येथे असल्याचं समजलं आहे। पुढील चौकशी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खटाणे, बीट जमादार तात्यासाहेब बेंद्रे, मनोज आवटे, हेड कॉन्स्टेबल हरणे हे करत आहेत। आप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद।